See, beta, in this lecture, we are going to see about the hypertension, okay, coronary artery disease, and then angina pectoris and myocardial infarction. Okay. So, page number 175 वरती दिलेलं आहे ते सगळं पूर्ण. And you know what, की हे सगळ्या ज्या काही गोष्टी मी घेतल्या आता, मीन्स काय काय बोलले ते मी हायपरटेन्शन, ओके, hypertension is there. Okay, then I said that myocardial infarction is there. Then I said CAD, coronary artery disease, and one more is there, angina pectoris is there. आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. हे बघ बेटा, की हे एवढे जे टर्म्स दिलेले 4 टर्म्स आहेत, हे सगळे ना एक दुसऱ्याशी लिंक्ड आहेत. ओके, लक्षात येतं, हे सगळे ना एक दुसऱ्याशी लिंक्ड आहेत. अँड यू नो व्हॉट, की एकदा तुम्हाला कन्सेप्ट काय ती लक्षात आली ना, कारण हे पण आहे ना एक स्टोरी टाईप आहे. कन्सेप्ट लक्षात घ्या, मग तुम्हाला ते डेफिनेशन आपोआप तुम्हाला लिहिता येणार आहे, बरोबर लिहिता येईल तुम्हाला, किंवा एमसीक्यू समजा विचारलं तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण जरा कॉन्सन्ट्रेट करूया हायपरटेन्शन वरती. हायपरटेन्शन किंवा सगळ्यात पहिले आपण मायोकार्डियल सीएडी नाही, सगळ्यात पहिले आपण आहे ना सीएडी घेऊया, कोरोनरी आर्टरी डिसीज. चला मी इथे आता लिहिते. सगळ्यात पहिले फर्स्ट आपण सीएडी घेतोय. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीएडी विचारू शकता. सो दॅट इज कोरोनरी. ओके, नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा, दॅट इज artery, and next it is disease, coronary artery disease, it is CAD. आता लक्षात घ्या. अच्छा, तर याला काय डिसीज आहे. ओके, कुणाचा? आर्टरीचा. कुठल्या आर्टरीचा? कोरोनरी आर्टरीचा. कोरोनरी म्हणजे काय बेटा? चला, कोरोनरी म्हणजे काय? हार्ट. बरोबर. कोरोनरी आर्टरी, कार्डियाक आर्टरी हे आपल्याला माहित आहे. आणि आपण हे पण बघितलंय की ज्या वेळेस एक्सटर्नली आपण हार्टला बघतो, तर हार्ट मध्ये जी वॉल आहे, हार्टची जी वॉल आहे, तर ती मस्क्युलर आहे आणि तिला जी वेसल ब्लड सप्लाय करते तर ती कोरोनरी आर्टरी असते. हे आपल्याला माहित आहे. आठवत असेल तुम्हाला, सल्कस होते, इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस, अॅट्रिओव्हेंट्रिक्युलर सल्कस, है ना, त्यांच्यामध्ये ती कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी वेन्स प्रेझेंट होते. ते मी नाही घेणार आता परत. सिंपल थिंग घ्या बेटा, लक्षात घ्या की कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे की ही एक आर्टरी, कोरोनरी आर्टरी कोण आहे? तर कोरोनरी आर्टरी इज दॅट आर्टरी विच सप्लायज ब्लड टू द वॉल ऑफ द हार्ट. बराबर, वॉल ऑफ हार्टला ब्लड सप्लाय करायचं काम कोरोनरी आर्टरी करते. आता थोडं विचार करा. समजा इफ दिस इज द हार्ट्स वॉल, ठीक आहे, ही वॉल ऑफ हार्ट आहे. वॉल ऑफ हार्ट कशाने बनली आहे बेटा? मसल्सने. मसल कशाने बनलेली? म्हणजे कार्डियक मसल आहे. मसल कशाने बनले? कार्डियक मसल फायबर्स, म्हणजे की सेल्स. फायबर्स म्हणजे कोण? सेल्स. सेल्स कसे आहेत बेटा? सेल्स हे सगळे लिव्हिंग आहे. लिव्हिंग आहे, इट मीन्स त्यांना काय पाहिजे? लिव्हिंग आहे, इट मीन्स त्यांना ऑक्सिजन पाहिजे. लिव्हिंग आहे, इट मीन्स त्यांना काय लागणार आहे? ऑक्सिजनची गरज असणार आहे, एनर्जी पाहिजे. दुसरी गोष्ट बेटा, की आपल्याला माहिती आहे की जी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट होत आहे, ब्लडला पंप करायचं काम जे हार्ट करतोय, तर कोण करतंय? हार्टचा? हार्टची वॉल करते. म्हणजे कोण? हार्टची मसल पंपिंग करते. जर हार्टची मसल पंपिंग करते, इट मीन्स बेटा या हार्टच्या मसलला ऑक्सिजनची, एनर्जीची गरज आहे. मग हे ऑक्सिजन कोण सप्लाय करणार आहे? येस, हू विल सप्लाय ऑक्सिजन? जसं बॉडी मधले सगळ्या सेल्सला ऑक्सिजनेटेड ब्लड जे असतंय, है ना, ब्लड वेसल जे असतं, तर ते ऑक्सिजन सप्लाय करते. सेम तसंच ऍक्च्युअली ही जी वॉल आहे, पूर्ण जे मसल्स असतील, त्यांना पण कुठली आर्टरी येणार आहे, ब्लड वेसल येईल, जे ब्लड घेऊन येणार आहे, दॅट विल बी द कोरोनरी आर्टरी. व्हॉट इट इज? कोरोनरी आर्टरी. And बेटा,
की ही जी कोरोनरी आर्टरी, सपोज फॉर एक्झाम्पल मी इथे जरा ड्रॉ करते, की मी हा असा वॉल घेतलाय, ठीक आहे. आय एम टेकिंग द वॉल हिअर आणि ही जी वॉल आहे तर हिला आता समजा ही मसल सॉरी ही आर्टरी आहे, कोरोनरी आर्टरी, ती ब्लड घेऊन येणार आहे, ती सप्लाय करते. हा एक बेस झाला बेटा. आता मेन प्रॉब्लेम कुठे होता? मेन प्रॉब्लेम सुरुवात होते खरं म्हणजे की या कोरोनरी आर्टरीची. सीएडी होतो तिच्यामध्ये. म्हणजे कोरोनरी आर्टरीचा काय होतो? डिसीज. मग आर्टरीमध्ये काय डिसीज असेल? बिकॉज आर्टरीमध्ये तर काय फक्त आर्टरीची वॉल असते. ब्लड तर ते वेगळं आहे की ते त्याच्यामधून फ्लो होतंय. बट आर्टरीची स्वतःची अमानत काय आहे? दॅट इज द वॉल ओन्ली. बरोबर. वॉल आहे. मग एखादी जर आर्टरी आपण घेतली, तिची वॉल आहे, मग तिचे काय डिसीज होऊ शकतं? लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय. येस, व्हॉट आर द चान्सेस? द चान्सेस आर arteriosclerosis. Arteriosclerosis. Arteriosclerosis means what बेटा? की ही जी वेसल आहे सीएडी सॉरी कोरोनरी आर्टरी आहे, तर ती हार्डन्ड होते. तिची जी वेसल आहे ना, ही पूर्ण वॉल हार्ड होते. स्क्लेरोसिस, हार्डनेस. रिझन काय? रिझन फॅट्स डिपॉझिट होतात. म्हणजे काय घेतलं आपण? अथेरोस्क्लेरोसिस. काय डिपॉझिट झाले तिथे? फॅट्स. ओहो, तर मी जरा फॅट्स हे जरा डिपॉझिट करते. झाले डिपॉझिट. हे की नाही? अथेरोस्क्लेरोसिस झाली मग ते. मग आता पुढे काय? पुढे अशी लिंक आहे बेटा, की जर समजा ही जी कोरोनरी आर्टरी आहे, तिचं जर स्क्लेरोसिस झालेली असेल, तर इथून जे ब्लड फ्लो होणार आहे या याला हार्टला, तर ते ब्लड कसं असेल? ब्लड जे फ्लो होईल, तर ते ब्लड फ्लो पूर्णपणे होणार आहे की नाही होणार? रिड्यूस्ड असेल ना, कारण आपल्याला माहिती आहे की जर इथे स्क्लेरोसिस झाली, तर ब्लडचा फ्लो पण कमी होतो. कारण ती नॅरो होऊन जाते म्हणून. आणि प्लस ब्लडचं काय येतं इथे? प्रेशर येतं. ठीक आहे. आता एका ठिकाणी आपण ठेवूया की ठीक आहे, आता ही कोरोनरी आर्टरीमध्ये झालंय डिसीज. दुसरीकडे आता आपण हे बघू शकतो की ठीक आहे, की हायपरटेन्शन सॉरी कोरोनरी आर्टरी डिसीज झाली. आता पुढे अजून एक बघूया, की कोरोनरी आर्टरी ब्लड जे येतं ते काय हार्टला सप्लाय करत नाही. म्हणजे हवं तितकं ब्लड तर काय सप्लाय होत नाहीये. कारण नॅरो झालीये ती, है ना? जो डायमीटर आहे तर तो ल्युमेन तो नॅरो झालाय म्हणून मग तितकं ब्लड इथे फ्लो होत नाही. मग जसं आपल्याला खायला कमी दिलं तर आपण एनर्जेटिक नसतो, तसंच इथे हार्टच्या वॉलचं आहे. हार्टची जी वॉल कंटिन्युअस आहे. तुम्हाला माहिती आहे हार्टची जी मसल आहे ना, इट इज द हार्डेस्ट वर्किंग मसल. हार्डेस्ट वर्किंग मसल ऑफ अ बॉडी. हार्डेस्ट आहे बेटा. सगळ्यात जास्त काम कोण करतं? हार्डेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त काम, हार्डवर्क कोण करणार आहे? तर ही मसल करते. हार्टची मसल. मग तिला जर आपण एनर्जी प्रोव्हाईड करत नाहीये, तर काय होणार मग? बरोबर ना? अशा वेळी अजून एक गोष्ट सांगते, की बिचारी ह्या मसलला ऑलरेडी एनर्जी आपण देत नाही कारण सीएडी झालाय. हा घेतला सीएडी. दुसरी गोष्ट बेटा जर समजा, की इथून आता मी जरा हे थोडंसं रब करते. जर समजा बेटा, की ह्या साइडने म्हणजे की ब्लड प्रेशर इन्क्रीज झालंय. इथे आपण घेतलेलं आहे. इथून हे ब्लड व्हेसल येते बाहेर. जनरली पण जर समजा ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे, पूर्ण फक्त ही कार्डियाक हीच नाही, तर यू नो व्हॉट की जे जनरल ज्या बॉडी व्हेसल्स आहेत, त्यांच्या पण जे स्क्लेरोसिस झालेली आहे, हार्डन झालंय. जर ते हार्डन झालेले असतील, म्हणजे की हायपरटेन्शन झालेलं आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, त्यावेळेस ब्लड तर काही इथून फ्लो होत नाहीये जास्त.
पण बॉडीचे जे सेल्स आहेत ते तर मागतात ते ब्लड जास्त. ब्लड जास्त मागताय म्हणजे की जर समजा की एखादा पेशंट आहे, पर्सन आहे, एक एक्झाम्पल. तो जो पेशंट आहे त्याची जी कोरोनरी आर्टरी आहे, तर ती कोरोनरी आर्टरी झालीये डिसिस्ड, म्हणजे सीएडी आहे त्याला. ती कोरोनरी आर्टरी काय ऑक्सिजन सप्लाय करत नाही ह्या सेल्सला. हार्टचे जे सेल्स आहेत ना, मसलचे सेल्स आहेत, त्यांना काय ब्लड सप्लाय करत नाही. आणि त्यामुळे काय होतं, की सीएडी मुळे काय होतं, की ऑक्सिजन सप्लाय होत नाहीये ना पूर्ण मसल्समध्ये, हार्टच्या मसलच्या फायबर्समध्ये. तर ॲट दॅट टाईम बरेचसे फायबर्स आहे ना, त्यांची डेथ होते. हार्टचे जे मसल फायबर्स आहे ना, त्यांची डेथ होऊन जाते. आणि त्याला आपण म्हणायचं मायोकार्डियल इन्फार्क्शन. सीएडी मुळे काय होतं बेटा? सीएडी मुळे होतंय मायोकार्डियल इन्फार्क्शन. हे सीएडी मुळे होतं. मायोकार्डियल म्हणजे की मायोकार्डियम मसल. तिचं काय झालं? इन्फार्क्शन. इन्फार्क्शन काय? इन्फार्क्शन इट इज इस्केमिक नेक्रोसिस. राइट डाउन. इट इज ischemic necrosis. Now, what is ischemic necrosis? Necrosis is cell death. Cell death. Due to what? Due to deficient or decreased O2 supply. सिंपल गोष्ट आहे बेटा. इस्केमिक नेक्रोसिस. नेक्रोसिसचा अर्थ काय असतो? सेल डेथ. नेक्रोसिस वर्ड लक्षात घ्या, प्लांट्स मध्ये पण येणार आहे. नेक्रोसिस इज व्हॉट? सेल डेथ इट इज. मग जर नेक्रोसिस होते तर का होते? कारण इस्केमिया झालाय. व्हॉट इज इस्केमिया? इस्केमिया मीन्स डेफिशियंट ब्लड सप्लाय. हार्टच्या वॉलला ब्लड सप्लाय खूप कमी व्हायला लागलाय आणि त्यामुळे काही सेल्स त्यांची डेथ झाली आहे. म्हणजे हार्टला काय झालंय? मायोकार्डियल इन्फार्क्शन झालंय. मग का मायोकार्डियल इन्फार्क्शन झालेलं आहे? कारण की ही जी कोरोनरी आर्टरी आहे तीच ऑक्सिजन व्यवस्थित सप्लाय करत नाहीये. म्हणजे की कोरोनरी आर्टरीला काय झाला होता? डिसीज. मग आता पुढची गोष्ट अशी आहे बेटा, की जर समजा की एखादा पेशंट आहे, जसं असं दाखवतात, टीव्हीमध्ये पण दाखवतात, की ऑलरेडी जसं मागे मी म्हटले ते लास्ट लेक्चरमध्ये पण, की काही टीव्हीमध्ये असा सीन दाखवतात, की एक मुलगी असते ती घरातून पळून जाते आणि यू नो व्हॉट की वडील असतात आणि देन वडीलला लगेच मग हार्ट अटॅक येतो. त्यांना कळतं तेव्हा, की काय झालंय? वडील दाखवले म्हणजे की ऑलरेडी एजेड पर्सन आहे. डिजनरेशन ऑफ हार्ट तर स्टार्ट झालेलंच आहे. ऑलरेडी ते हार्ट पेशंट पण असणार आहे. नेक्स्ट थिंग त्यांना काय आलेलं आहे? तो इमोशनल स्ट्रेस आलेला आहे. खूप जास्त इमोशनल स्ट्रेस आलेला आहे. आणि ज्यावेळेस इमोशनल स्ट्रेस जास्त येत असतो, त्यावेळेस आपली पूर्ण बॉडीला एनर्जीची गरज असते. आणि जेव्हा एनर्जीची गरज असते, ॲट दॅट टाईम ब्लड सप्लाय त्या ऑर्गन्सला, सगळ्या सेल्सला इन्क्रीज व्हायला पाहिजे. आणि ब्लड सप्लाय इन्क्रीज व्हायला पाहिजे म्हणजे कुणावरती लोड येतोय? लोड येतोय आपल्या हार्टवरती. हार्ट कसं आहे? हार्ट ऑलरेडी कमजोर झालाय. हार्टला स्वतःकडेच एनर्जी नाहीये पंप करण्यासाठी. बॉडी तसं डिमांड करते, नाही पाहिजे, नाही पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे म्हणून. एनर्जी पाहिजे अशासाठी. म्हणजे बॉडीची डिमांड येते आणि त्यामुळे इथे हार्टवरती लोड येतो. आणि बिकॉज ऑफ दॅट हार्टला बिचाऱ्याकडे एनर्जी नसताना पण त्याला ते ब्लड पंप करावं लागतं. आणि जेव्हा हे असं जबरदस्तीचं काम चालतं ॲट दॅट टाईम त्यावेळेस त्या पेशंटला त्यामध्ये हार्ट अटॅक आला असं चेस्ट पेन दाखवलाय. व्हॉट एक्झॅक्टली दॅट चेस्ट पेन? इट इज अंजायना पेक्टोरिस. अंजायना काय? पेन. व्हॉट इज अंजायना? इट इज पेन. व्हॉट इज पेक्टोरिस? पेक्टोरिस मीन्स चेस्ट. पेक्टोरिस इज चेस्ट. चेस्ट पेन होतं पेशंटला. रिझन काय चेस्ट पेनचं? ओव्हरलोड ऑन द हार्ट. Why there is overload on the heart? Because stress condition is there. Then why this heart cannot, cannot tolerate that load? तो का नाही त्याला टॉलरेट करू शकत आहे त्या लोडला? कारण की हार्टकडे ऑलरेडी सीएडी झालेली होती. सीएडी मुळे मायोकार्डियल इन्फार्क्शन झालं, एमआय झालं होतं. हार्ट ऑलरेडी कमजोर झालेला आहे. म्हणून मग तिथे पेन होतं. बट यू नो व्हॉट बेटा, दिस चेस्ट पेन, अंजायना पेक्टोरिस आहे ना, की दिस इज फॉर सम टाइम, थोड्या वेळासाठी. Once the patient takes rest, at that time this angina pectoris it will go off. पेशंट रेस्ट केला, झोपला आहे, आराम केला, शांत झालाय,
तर बॉडीची डिमांड जी आहे ऑक्सिजनची ती कमी होत आहे. बॉडीची डिमांड कमी झाली तर जो हार्ट आहे त्याचे पंपिंग करायचा तो लोड कमी होतो. आणि तो कमी झाला की मग हे जे पेन होत आहे ते पण सबसाईड होणार आहे. तुम्हाला माहिती आहे बेटा हे जे अंजायना पेक्टोरिस आहे, चेस्ट पेन आहे. चेस्ट पेन ते रिफरिंग पेन आहे. कुठला पेन यूज केलं, वर्ड यूज केलंय मी? आय यूज्ड द रिफर्ड पेन और रिफरिंग पेन आहे. मीन्स शिफ्टिंग. रिफरिंग मीन्स शिफ्टिंग. शिफ्ट होतोय. कुठे? चेस्टमध्ये दर्द होतंय. Then the pain will shift to neck. Then lower jaw. But where? Left side. Then left shoulder. Then left upper arm. Like that. Left side मध्ये जातं मग ते. पास होतंय. शिफ्ट होतंय बेटा त्याला शिफ्टिंग और रिफरिंग पेन म्हणतो आपण. पण नंतरून मग अंजायना पेक्टोरिस ठीक होऊन जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कसं हे एक दुसऱ्याशी रिलेटेड. मला ना अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा बेटा तुम्हाला. तर याच्यामधले हे जरापैकी मी जरा इरेज करते सगळ्या काही गोष्टी. यू नो व्हॉट बेटा, व्हॉट इज हायपरटेन्शन? हे जरा काढून टाकते. हायपरटेन्शन फुल फॉर्म काय? हाय ब्लड प्रेशर. बरं. तर थोडं इमॅजिन करा बेटा की जर समजा आपण कुठल्या स्ट्रेसमध्ये आलोय किंवा नॉट स्ट्रेस, समजा आता मी जिना चढून आली आहे है ना, किंवा रनिंग करून आली आहे. ऍट दॅट टाइम जर मी एकदम रनिंग करून आणि लगेच तुम्ही माझं जर ब्लड प्रेशर चेक केलं तर माझं ब्लड प्रेशर कधीच तुम्हाला 120/80 mmHg नाही सापडणार. इट विल बी मोर. मी व्यायाम करून आली आहे आणि माझं ब्लड प्रेशर लगेच चेक केलं. मी थोडं पण रेस्ट नाही केलं, काहीच नाही. ऑफकोर्स माझं ब्लड प्रेशर याच्यापेक्षा मोठं असेल, जास्त असेल. डज इट मीन दॅट आय एम हायपरटेन्सिव्ह? आय एम अ पेशंट ऑफ हायपरटेन्शन? थोडा वेळ जेव्हा मी आराम करेल, तर थोड्या वेळाने जे हायर झालेलं जे ब्लड प्रेशर आहे ते कमी पण होणार आहे, नॉर्मल होऊन जाईल. याचा अर्थ हा आहे का की मी हायपरटेन्सिव्ह आहे, पेशंट आहे? नो. हायपरटेन्शन आपण कधी म्हणणार माहितीये का बेटा, की ज्या वेळेस एक वर्ड तुम्हाला यूज करावं लागेल व्हाईल रायटिंग द डेफिनेशन ऑफ हायपरटेन्शन, यू हॅव टू यूज द वर्ड persistent. What word you have to use? Persistent word you have to use. Persistent. Persistent means what beta? Persistent means कायमस्वरूपी. Constant, like that. म्हणजे कसं की even though the person is in relaxed mood, घरीच आहे, आराम करतोय, हॅप्पी आहे, है ना, असं आहे आणि तेव्हा आपण त्याचं ब्लड प्रेशर चेक केलं आणि जर त्यावेळेस त्याचं ब्लड प्रेशर जास्त असेल, then we can say yes, the patient is a hypertensive. And when it will be hypertensive more than 140/90 mmHg. किती? 140/90 mmHg. याच्यापेक्षा जर जास्त असेल हे किंवा याच्यापेक्षा जास्त तर हायपरटेन्सिव्ह. पण एक वर्ड तुम्हाला घ्यावं लागेल, persistent. Persistently raised blood pressure than the normal is called hypertension. It should be actually 140/90 and above. नॉर्मल तर आपल्याला माहिती आहे, दिस इज द नॉर्मल ब्लड प्रेशर विच इज ऍक्च्युअली नोन ॲज याला आपण आहे ना तर एक 140/90 आणि त्याला थ्रीशोल्ड ऑफ हायपरटेन्शन म्हटलेलं आहे. आता काय काय वर्ड यूज केले ते घेऊ. 140/90 ला ते बोलले थ्रीशोल्ड ऑफ हायपर टेन्शन. म्हणजे की इथपर्यंत वाढलं तर चालेल, बॉडी थोडंफार टॉलरेट करू शकेल, थ्रीशोल्ड ऑफ हायपरटेन्शन. But what they are saying, if the blood pressure it rises 180/120 mmHg, म्हणजे लक्षात घ्या 120 ऍक्च्युअली नॉर्मली सिस्टॉलिक पाहिजे, तर इथे हायर टेन्शन मध्ये, हायपर टेन्शन मध्ये 120 हे डायस्टॉलिक झाले, हे सिव्हिअर हाय ब्लड प्रेशर आहे. If the blood pressure increases to 180/120 mmHg, then beta it is dangerous to health. This is severe increased hypertension. Severe to health means it can damage many important organs such as it can damage the heart, it can damage the brain, it can damage the kidneys.
आले लक्षात? सो दीज आर ऍक्च्युली द पार्ट्स ऑफ द हायपर टेन्शन. काय काय पॉइंट्स आहेत हायपर टेन्शनचे, तर ते घेतले आपण. एक सीएडी होता, सीएडीचे सगळे पॉइंट्स कव्हर अप झाले. अँड दॅन अंजाना पेक्टोरिस ते पण सांगितले. हे सगळे ना बेटा एक दुसऱ्याशी लिंक्ड आहे, एवढं लक्षात घ्या. एकदा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली ना, की ही जी आर्टेरियल वॉल आहे आणि तिला जे सप्लाय होत नाहीये, तर ते पुढचं नक्कीच तुमच्या ते लक्षात येईल. ओके, सो हिअर वी विल स्टॉप and then we will take the next lecture. Okay.